आज सकाळी सकाळी आम्हाला अचानक भयानक घराच्या बाहेर पाठवलं. म्हणे जा नाश्ता घेऊन ये सगळ्यांसाठी. मग काय आम्ही आलो अतुलदाच्या दुकानावर सगळे कचोऱ्या घ्यायला. तितक्यात आम्हाला इथं रुपये दादा दिसले. मग आम्ही ना सोबत नाश्ता करून घरी नाश्ता घेतला पार्सल आणि निघालो घरच्यासाठी जायला. घरी पोचून नाश्ता केला आणि मग संध्याकाळच्या वेळेस आम्ही सगळे ग्राफिकच्या दुकानासमोर जमा झालो, कारण की आज आम्हाला पावती घ्यायची होती आपल्या मंडळासाठी. आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पाटील आज सगळ्यांना जबरदस्ती इथं घेऊन आले होते. सगळे सदस्य येतात तोपर्यंत आम्ही इथं खूप साऱ्या रिकाम्या गोष्टी आणि रिकाम्या मारामाऱ्या करून घेतल्या. उपअध्यक्ष आणि एक करून सगळे सदस्य इथं जमा झाले आणि आम्ही सगळ्यांनी पावत्या पाहायला सुरुवात केली. पावत्या पाहताना आम्हाला लक्षात आलं की मूर्ती पण बुक करायची राहिली आहे. मग काय सगळे निघालो मूर्ती बुक करायला. गाडीला किका मारून आम्ही सगळे निघालो आशिष मावरकरच्या मूर्तीच्या केंद्राकडे. तिथं आम्ही सगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघून घेतल्या, निरीक्षण करून घेतलं की कोणची मूर्ती कशी आहे. खूप प्रकारच्या चांगल्या मूर्त्या पाहिल्या, जे की आम्हाला चांगल्या पण वाटल्या आणि आम्ही आता बुक करणार पण होतो. मग काय आम्ही सगळे मूर्त्या पाहून निघालो घरात. चला मग या ब्लॉगमध्ये इतकंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.